नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरती 2023 मधील बघा उमेदवारांची जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली होती, आता त्या गुणवत्ता यादीमध्ये इथे बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो। आणि हे जे बदल झाले आहेत यामुळे जे आहे उमेदवारांच्या जे रँकवरती जे आहे ज्या यादीतील जी रँक मिळालेली आहे त्यामध्ये सुद्धा इथे बदल झालेले आहेत मित्रांनो। आणि आपण या व्हिडिओमध्ये त्याविषयी सविस्तर माहिती इथे घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की न्यूजपेपरमध्ये आलेल्या माहितीनुसार जे आहे तर बघा यामध्ये प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त बघा यांनी ते काय म्हटलेलं आहे, तर यापूर्वी आदिवासी बहुल नसणाऱ्या 23 जिल्ह्यांमधील गुणवत्ता यादी तयार केली होती आणि त्यामध्ये काही बदल करण्यात येत आहेत। मात्र हे बदल 5 ते 6% जास्त असणार नाहीत असे यांनी ते म्हटलेले आहे। आणि त्यासोबतच जे आहे तुम्ही ते बघू शकता की जे तलाठी गुणवत्ता यादी आहे यामध्ये काही छोटे मोठे इथे बदल झालेले आहेत मित्रांनो। परंतु यावरती जे आहे उमेदवारांचे जे रँक आहे त्यावरती इथे परिणाम झालेला आहे। त्यामुळे बघा याने काही नवीन उमेदवारांना इथे पद मिळू शकते, तर काही जुन्या उमेदवारांचे पद इथे जाऊ सुद्धा शकते मित्रांनो या बदलांमुळे। आणि त्यासोबतच आपण रायगड जिल्ह्याची जी गुणवत्ता यादी आहे त्यामध्ये बघा जुनी आणि नवीन रँक बघा इथे बघणार आहोत। तर पहा, तुम्ही इथे बघू शकता रायगड जिल्ह्याची गुणवत्ता यादी आहे मित्रांनो। आणि यामध्ये बघा येथे जे आहे न्यू रँकचा जो फर्स्ट कॉलम आहे त्यानंतर लास्ट कॉलम जो आहे तो ओल्ड रँकचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता 38 नंबरवरती जे आहे ओल्ड रँक बघा यांची 38 होती आणि आता जे नवीन रँक आहे ते 66 आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता जे न्यू रँक आहे ते 46 आहे यांची आणि जी ओल्ड होती ते 95 होती। तर अशा प्रकारे जे आहे जे रँकमध्ये बघा इथे बदल झालेला आहे। त्यामुळे बघा इथे जे ज्यांचं अगोदर येथे पोस्ट मिळण्याची शक्यता होती त्यांना आता पोस्ट मिळू नाही शकणार व ज्यांचा रँकमध्ये बघा जे मागे असतील ते आता वरती येथे आलेले आहेत। तर अशा प्रकारे जे आहे तलाठी गुणवत्ता यादीमध्ये ते बदल आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो। तर पहा, व्हिडिओ थांबूया, आपण इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।